इथे मात्र मैदानामध्ये सामना मात्र चालू झालाय. पंचांकडे दाद मागितली जात आहे पहिला चेंडूवर. तर सलामीची जोडी आपण बघतोय पुन्हा एकदा मिस्टर पंकज जवणे आणि त्याची साथ देण्यासाठी मिस्टर प्रज्योत मैदानामध्ये दाखल होत आहेत. ओपनिंग स्पेअर आपण बघतोय. त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवर मिस्टर धनेश तामोरी. त्याचा पुढचा चेंडू इथून मात्र चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑन रिझम मध्ये. सीमा पार येतोय षटकार. तर षटकर आणि ते संघाचा होता श्री गणेशा. आपण बघू शकतोय गोलंदाजी मार्कवर मिस्टर धनेश आपण बघतोय गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बॅट वेगाने फिरली होती. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क तिथे पाहिला नाही. इथून मात्र बघूया पंचांकडे पुन्हा एकदा दाद मागितली गेलाय. यस पंचांकडून येतोय रिव्ह्यू. डिसिजन मात्र पेंडिंग असेल. येस डिसिजन येतो. इट इज अ विकेट. बाद आहे इथे आणि इथे मात्र धावचीच होताना प्रज्वत आपल्याला बघायला मिळेल. तर सुंदर असा थ्रो बघायला मिळाला आणि त्यानंतर मात्र कुठलीही चूक तिथे झाली नाही आहे. विकेट्स इथे मात्र होतोय धावचीच्या स्वरूपामध्ये. पहिला गडी बाद होतोय जय शिवराय संघाचा. तर नवीन फलंदाज होतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल मिस्टर कुंदन येतोय धावचीच्या स्वरूपामध्ये. इथून मात्र विकेट्स जी आपल्याला बघायला मिळाली. तर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या 6. 1 विकेट्स जी मिळाली. पुढचा बॉल सुरेख फटका. इथून मात्र चेंडू निघून जाईल 1 बाउन्स चौकारासाठी. चेंडू नंतर धावसंख्या 10 आपण बघू शकतोय. धनेश तामोरे गोलंदाजी मार्कवर पहिली षटक घेऊन आलाय आपल्या संघाकरिता. आतापर्यंत पहिल्या चेंडूवर जर पाहायला गेलं तर डॉट चेंडू होता. त्यानंतर मात्र षटकार जर पाहिला तिसऱ्या चेंडूवर विकेट्स मिळवली आणि चौथा चेंडू मागे चौकार. धावसंख्या 10 जाऊन पोहोचलाय
यानंतरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅट वेगाने फिरवला पंचांकडे दाद मागितली गेलाय. तर दरम्यानच नॉट आउटचा इशारा. डॉट बॉल आपण बघू शकतोय 5 चेंडू झाले धावसंख्या 10. शेवटचा चेंडू चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेली मिस्टर धनेश यांच्याकडनं. पुन्हा एकदा यावेळी सुरेख फटका क्षेत्ररक्षक पोहोचू शकेल की नाही. इथून मात्र 1 बॉल चेंडू जातोय चौकारासाठी. 4 धावांनी षटकाची होते समाप्ती. 1 षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. जाऊया पुन्हा एकदा ब्रेक थ्रूच्या माध्यमातून सुमधुर संगीतासाठी. घाई करायचं आहे कारण कालावधी जर पाहायला गेला तर 3:58 कालावधी आतापर्यंत झाला आहे. अजून आजच्या दिवसातील आपण चौथा सामना पाहू शकतो. अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. प्लीज सर्वांना विनंती असेल की लवकरच घाई करायचं आहे या मॅचमध्ये. तर इथून मात्र 1 षटकाचा खेळ झाला. 1 षटकांच्या धावसंख्या 14. पुन्हा एकदा आपण बघू शकतो मिस्टर नील प्रभू येतोय गोलंदाजी मार्गवर. आपण बघू शकतो की स्टार उभरता सितारा गोलंदाजी स्टाईल जर पाहिली गेली चांगला पेस त्याच्या गोलंदाजीतून बघायला मिळते. चांगला गोलंदाज आहे परंतु अनुभवाची थोडीशी कमी. पहिला बॉल शॉर्ट बॉल होता. चेंडू जाते स्क्वेअर लेग रिझम क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव तिथे सहज मिळते. धावसंख्या तिथून मात्र एकने बदलली जाईल. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचते 15 वर. आपण बघितलंय स्क्रीनवर चेंडू अडवताना पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथून मात्र पंचांकडे दाद मागितली होती सोय चेंडूसाठी. धावसंख्येत 1 ने भर. तर धावसंख्या इथून मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपामधून 1 ने सरसावत असताना 16 धाव्यांवर जाऊन पोहोचलाय. तर आपण बघतोय मिस्टर नील प्रभू एक उभरता सितारा गिवली गावचा आपण बघू शकतोय. चांगली गोलंदाजी ऍक्शन त्याच्या माध्यमातून चांगला पेस त्याच्याकडून मिळतो परंतु थोडासा कुठेतरी अनुभव त्याचा मात्र कमी पडतोय. त्यानंतरचा पुढचा चेंडू हलक्या त्याने कट केला गेला. चेंडूला गल्लीमधून चेंडूच्या मागे आपण बघू शकतो मिस्टर हार्दिक चेंडूला पकडेपर्यंत 2 धाव इथे सहज घेतला जातात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. तर धावसंख्या इथे 2 ने वाढेल. आतापर्यंत दुसरं षटक मार्गस्थ. चांगली बॅटिंग इथे करतो जय शिवराज संघ. कुंदन वैयक्तिक 10 धाव्यांवर जाऊन पोहोचला. 4 चेंडू मागे. पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. यावेळी पंचांकडे दाद मागितली गेला. यस पंचांकडून येतो सोय चेंडूचा इशारा. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत 1 ने भर पडली गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 वर. तर तन्मयकीने एक अनुभवी यष्टी रक्षक आपण बघू शकतो. यष्टीच्या मागून थोडंसं कर्णधार आहे संघाची. थोडंसं कानमंत्र मात्र द्यावा लागेल. नील प्रभू एक यंगस्टर आहे. थोडीशी अनुभव त्यांच्याकडे कमी आहे. थोडंसं त्यांच्याशी बातचीत मात्र त्यांनी करावी. ह्यानंतरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. पुढचा बॉल इथून मात्र पंचांकडे दात मागितली गेले. येलो नॉट आउटचा इशारा. यानंतर जर पाहायला गेला तर चांगला बॉल इथून मात्र हाताळला गेलाय. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले. 3 चेंडू मागे धावा जर पाहायला गेला तर 5 धावे आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. पहिलं षटक 14 धाव्यांचं होतं. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करतोय नील. पुढचा चेंडू बॅट वेगाने फिरलाय. यावेळी चेंडू जाईल लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकारासाठी वाजवडीचे.
चेंडूचा खेळ इथे होतोय. नाणेफेकी जिंकून प्रथम तर निवडलं गेलं क्षेत्ररक्षण श्री 11 संघाने. फलंदाजीसाठी जर पाहिलं गेला तर जबरदस्त हा संघ आपल्याला बघायला मिळतोय, परंतु कुठेतरी गोलंदाजाची कमी या संघामध्ये आपल्याला बघायला मिळते. फलंदाजा अटॅक जर पाहायला गेला तर तगडा संघ हा बघायला मिळतोय फलंदाजीसाठी, परंतु कुठेतरी कमी जी मिळाली त्यांना गोलंदाजीसाठी. त्यानंतरचा पुढचा चेंडू ब्लॉक ऑन चेंडू होता, थोडासा खोदून काढला काऊ करण्याच्या क्षेत्ररक्षक त्या चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव सहज, दुसरा धाव इथून मात्र घेतली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढली जाईल. इथून जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्ड 27 वर जाऊन पोहोचलाय. तर शेवटचा चेंडू आहे इथे शिल्लक. आपण बघू शकतो घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकतो. या विश नेटवर्कच्या माध्यमातून घर बसल्या या मॅचचा आनंद आपल्याला बघायला मिळते. लाईव्ह प्रक्षेपण आपण बघू शकतोय. शेवटचा चेंडू होता, या षटकातून 2 धाव तिथे अर्जित केल्या गेल्या. तर 2 धाव्यांनी इथून मात्र षटकाची झालेली आहे समाप्ती. तर 2 षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. 2 षटकानंतर धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचलाय. जय शिवराय संघ 1 विकेट त्यांनी गमावलाय. तर प्लीज थोडासा घाई करायचं आहे, कारण अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. षटक इथे परिपूर्ण झालं. 2 षटकानंतर स्कोरवर जर आपण पाहिलं गेलं तर 29 बघू शकतोय. कुंदन मोरे वैयक्तिक 20 धाव्यांची खेळी करत असताना 8 बॉलला सामोरे गेलाय. 20 धावा त्याने जमवल्या. त्याचबरोबर पंकज धोणे आपण बघू शकतोय सलामीला आला होता. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले. 4 चेंडू मागे 7 धावा त्याने जमवल्यात. तर देवेंद्र विंदे आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय. 2 षटक इथे पूर्ण झालेत. 29 धावा स्कोरबोर्डवर लागल्या गेल्यात. 14.5च्या सरासरीने स्कोरबोर्ड इथे ढकलत असताना जय शिवराय संघ चांगली कामगिरी करतोय. तर धावा मात्र इथे थांबाव्या लागतील, कारण बॉलिंग लाईन जर पाहिली गेली जय शिवराय संघाची, पहिला बॉल फुटटॉच चेंडू लॉंग ऑन रिझर्व क्षेत्ररक्षक तैनात जय चेंडूला फील्ड केला. तिथे एक धाव इथे सहज मिळते. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, पुढचा चेंडू जातोय लॉंग ऑन रिझर्व क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते अभिजित केनी. चेंडूला तिथे फील्ड केलाय. आतापर्यंत 2 चेंडू मागे मात्र 2 धावा खर्च केल्या गेल्यात. तर चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे संघ करतोय. देवेंद्र विंदे एक चांगला गोलंदाज, एक चांगला खेळाडू. हो हो हो, यावेळी फटका निघून जाईल षटकारासाठी. पंकज नावाचा ब्रँडेड फटका येतो प्रेक्षकांच्या भेटीला 6 धाव्यांसाठी. त्यानंतरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅट वेगाने फिरलाय. झेल मात्र इथे टिपला गेलाय. ध्रुवेशने इथून मात्र कुठली चूक केली नाही. सुंदर झेल मात्र टिपतोय. पंकज बॅक टू द डगआउट. इथून मात्र दुसरा गडी बाद होताना जय शिवराय संघाचा. जस तसा झेल मात्र इथे पकडला गेला. कुठली चूक तिथे मात्र ध्रुवेशने केली नाहीये. ध्रुवेश शंभीर आपण बघू शकतोय. ऑप्शन झालं होतं आणि या ऑप्शन मध्ये सर्वात हायेस्ट बोनी जी लागली होती ती ध्रुवेश शंभीर यांना. हायेस्ट प्लेअर होता बोनीमध्ये. तर सुंदर इथे झेल मात्र टिपला गेला. नवीन फलंदाज दाखल होते मिस्टर
त्यानंतरचा फुलटॉस चेंडू, इथून मात्र चेंडूला पुन्हा एकदा फील्ड करताना बघायला मिळतं. ध्रुवेश चेंडूला फील्ड केलंय. तर कृणाल आपण बघतोय रिव्ह्यू मात्र इथे घेतला गेलाय. धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचले. 2.4 चेंडू इथे मात्र हाताळले गेलेत. आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ असताना ह्यानंतरचा पुढचा चेंडू, इथून मात्र धावचीत होईल का? तर इथून मात्र यस, विकेट्स कुंदन इथून मात्र बाद होतोय. गरज नव्हती धावा घेण्याची, इथून मात्र बाद होताना बॅक टू द डगआउट. तिसरा गडी बाद होतो इथे जय शिवराय संघाचा. प्लीज जरा घाई करायचंय. मिस्टर तेजल गावड इथे मात्र इथं फलंदाजीसाठी. धावसंख्या 39 वर इथून मात्र स्थिरावली गेले. चांगली गोलंदाजी केलाय आतापर्यंत. जर पाहिलं गेलं तर 10 धावा खर्च केल्यात या षटकातून देवेंद्र यांनी. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. नवीन फलंदाज दाखल होत्या मैदानामध्ये मिस्टर तेजल स्वतः कर्णधार आहेत त्या संघाचे. तर शेवटचा बॉल, बॅट वेगाने फिरलाय, चेंडू जाईल. कुणाल मोरे नावाचा ब्रँडेड फटकार, येतो षटकार. 4 डीजे जोडती 4 डीजेला संधी. तर मिस्टर कर्णधार आता आपण बघू शकतोय. संघाचा सरपंच फलंदाजी मार्गावर आपल्याला बघायला मिळतोय. 3 षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. 3 षटकानंतर धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचते. आता मात्र गोलंदाजी मार्गावर आपण बघू शकतोय या या ऑप्शन मध्ये सर्वात हायेस्ट महागडा खेळाडू मिस्टर ध्रुवेश अंबिरे आता मात्र येतोय गोलंदाजी मार्गावर. पहिला बॉल सुरेख चेंडू, इथून मात्र हाताळला जातोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता मिस्टर तेजल गावडकडनं, परंतु बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क तिथे झाला नाही. चांगला चेंडूला कट केलाय. तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होताना यावेळी लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. आपण बघू शकतो जय चेंडूला फीड केला. एक धाव तिथे सहज मिळते. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी करतोय. 45-46 धावा स्कोरबोर्ड वर लागल्या गेल्यात. तर आमचे प्रेक्षक मायबाप वर्ग मैदानाच्या बाहेर मोठ्या संख्येने या मॅचचा आनंद घेत आहेत. लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. त्या सर्व जमलेल्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि धर्माचाच इथून मात्र येतोय षटकार.
तर षटकार आणि धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचला. इथून मात्र पहिले 2 चेंडू जर पाहिले गेले तर चांगले चेंडू हाताळले होते आणि त्यानंतर मात्र कृणाल मोरे आतापर्यंत 2 षटकार आपण पाहिले गेले. 3 चेंडू 13 धावा त्याची स्कोर बरोबर लागल्या गेल्यात. इथून मात्र लोअर फुटटॉस चेंडू फायनली ग्रीजचा मस्त ढकलून काढलाय. चेंडू जाईल चौकारासाठी. जाऊया पुन्हा एकदा डीजे जवळ. गडला आपण जर पाहिलं गेलं तर पहिला चेंडू डॉट होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव अर्जित केली गेली. तिसरा चेंडू षटकार आणि 14 चेंडूवर इथे मात्र लोअर फुटलॉसचा चेंडू होता आणि सुंदर असा फटका जो खेळला गेलाय कृणाल आणि फायनली रिझम चौकार जो पाहायला मिळाला. अजून येणारे पुढे 2 चेंडू धावसंख्या इथून मात्र जाऊन पोहोचली. धावसंख्या 56 वर जाऊन पोहोचलाय. आता मात्र इथून काय करेल ध्रुवेश जो यंदाच्या या ऑप्शन मध्ये महागडा खेळाडू आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात हार्दिक केनी चेंडूला फील्ड केलाय. एक धाव तिथे सहज मिळते. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 12 धावा या षटकातून बघायला मिळतात. तर शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. श्री 11 दीपेश तामोरे यांचा हा संघ आपण बघू शकतोय. शेवटचा बॉल तेजल गावड फलंदाजी मार्गवर. बॅट हो हो यावेळी जबरदस्त बॉल होता. खोदून काढला. एक धाव तिथे सहज मिळते. स्वतः धावून गेले होते चेंडूवर. चेंडूला फीड केला. एक धाव इथे मिळते. षटकाची होते समाप्ती 1 धावांनी. 4 षटकाचा खेळ इथून पूर्ण झालाय. 4 षटकानंतर धावसंख्या 58 58 वर जाऊन पोहोचलाय 3 विकेटच्या मदतीने. तर षटक इथे संपलाय आणि आता मात्र काय होईल. तर पंच आपण बघू शकता जयेश तामोरे आणि अमोल दवणे. पंच जरा चेंडू घ्यायचा मॅच बॉल आहे. तर आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतं मिस्टर भाविन तामोरे. आता मात्र आलाय गोलंदाजीसाठी. धावसंख्या 58 वर जाऊन पोहोचलाय. चांगली गोलंदाजी मी म्हणेल मागच्या मॅच पेक्षा जय श्री 11 संघ या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केलाय. थोडासा खराब प्रदर्शन मागच्या मॅच मध्ये राहिलं होतं आणि चांगली बॅटिंग जी केली होती ती जितेंद्रने. तर मिस्टर भाविन तामोरे आता मात्र येतोय गोलंदाजी मार्कवर. संघाचा 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन 58 धावा स्कोर बोर्डवर लागल्या गेल्या. तर प्रोजेक्ट स्कोर जर पाहायला गेला तर 88 धावांचा हे प्रोजेक्ट स्कोर इथे लागलेला आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 14.50च्या सरासरीने धावा जमवत आहे हा संघ. पुढचा बॉल बॅटची कडा चेंडू एसटीच्या मागून इथून मात्र झाला चूक आणि इथून मात्र एकच रेषेत दोन्ही फलंदाज धावत असताना आणि इथून धावचित होईल का? यस धावचित होतोय. ज्या वेगाने धावत होता त्याच वेगाने मात्र परतावा लागेल तेजल गावड यांना. इथून मात्र होतोय बाद. तर तिसरा धावा घेण्याच्या प्रयत्नात इथून मात्र तेजल गावड बाद होतोय. स्वतः कर्णधार इथून मात्र विकेट मात्र सॅक्रिफाईस करतोय. कारण कृणाल मोरे यांना स्ट्राईकवर आणणं गरजेचं होतं. ते काम मात्र त्यांनी केलंय आणि आपली मात्र विकेट सॅक्रिफाईस करत असताना तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला मिस्टर धर्मेश पाटील. मागचा मॅचचा हिरो होता. धावसंख्या 60 वर जाऊन पोहोचला. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी. किती धावांचं लक्ष सामोरे ठेवलं जाईल. कृणाल मात्र इथे जबरदस्त बॅटिंग करतोय. पुढचा बॉल आणि बॅट मात्र वेगाने फिरवली ती भाविन
इथे आपण बघतोय चिराग तामोरे यांचे छोटे बंधू आहेत. चिराग तामोरे चांगली गोलंदाजी केल्या मागच्या 2 मॅच मध्ये आणि त्यांचे छोटे बंधू आपल्याला बघायला मिळतात श्री 11 संघामध्ये खेळत असताना. पुढचा बॉल पुन्हा एकदा फसवला गेलाय कुणाला ना व्हेरिएशन बघायला मिळते फसवला जातोय येईल बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे मिळते. तर धावसंख्या पुन्हा एकदा 1 न ढकलली जाते. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 3 चेंडू मागे 3 धावा चांगली गोलंदाजी इथे मात्र भावींनी केल्या. तर चांगलं षटक मी म्हणेल भावीन यांचं चांगली गोलंदाजी हाताळतोय. पुढचा बॉल थोडासा गती माळवली होती फुलटॉस चेंडू होता लॉंगर रिझम क्षेत्ररक्षक तिथे तैनात एकच धाव तिथे मिळेल. चांगली गोलंदाजी मी म्हणेल आतापर्यंत या षटकातून बघायला मिळाली. चांगली गोलंदाजी केली भावीन यांनी. धावसंख्या 62 वर जाऊन पोहोचलाय. यावेळी मात्र खराब थ्रो आणि इथून मात्र धावा मिळतात. एक बघूया दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न परंतु थांबवलाय. येतो स्वेट चेंडूचा इशारा आमंत्रित रूपात धावसंख्येत 1 आणि 1 धाव धावून जी काढली अशा प्रकारे 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 64 वर जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 4 चेंडू. पुढचा बॉल इथून मात्र जबरदस्त बॉल. तर सुंदरशी गोलंदाजी मात्र 5 धावा खर्च केल्यात. जबरदस्त गोलंदाजी मी म्हणेल भावीनी ते करत असताना. तर लास्ट बॉल असेल या षटकातून. पुन्हा एकदा फसवलाय आणि काय झेल मात्र इथे टिपला गेलाय तन्मय केनी. वेल प्लेड जबरदस्त झेल टिपला आणि धर्मेश इथून मात्र बाद होतोय शेवटच्या षटकात. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 64 वर जाऊन पोहोचलाय. तर जबरदस्त जी गोलंदाजी आपण पाहिली गेली तर मात्र 5 धावा या मागील षटकामध्ये जी बघायला मिळाली भावीन तामोरे ज्यांनी चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत श्री 11 कडून जर कुठला गोलंदाज यशस्वी ठरला असेल तर तो म्हणजे भावीन. तर धावसंख्या 64 वर जाऊन पोहोचलाय. मात्र 5 धावा इथे खर्च केले गेले. शेवटचा ही षटक तन्मय केनी येतोय गोलंदाजीसाठी. स्वतः कर्णधार आपल्याला बघायला मिळतोय. तर जिथे प्रोजेक्ट स्कोर मागच्या षटकामध्ये आपण बघू शकता 88 वर जो होता तो प्रोजेक्ट स्कोर आता मात्र 77 वर येऊन पोहोचलाय. पुढचा बॉल इथून मात्र पहिला चेंडू जातोय हवेत परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये हादरत असताना एक धाव तिथे अर्जित केली जाते. दुसरी धाव सुद्धा इथे मिळत असताना धावसंख्या 2 ने बदलली जाईल. स्कोर बोर्ड इथून मात्र 66 वर जाऊन पोहोचेल. तर मागील 7 चेंडू जर पाहिले गेले तर मात्र 7च धावा आता आपल्याला बघायला मिळत आहेत. तर चांगली गोलंदाजी केली गेली आहे ती भावीन तामोरेकडनं. त्याच्यानंतर मात्र तन्मय केनी इथून मात्र चांगली गोलंदाजी करतोय. धर्मेश त्याचा नवीन फलंदाज दाखल झाला मैदानामध्ये मिस्टर देवेंद्र हंबिरे आता मात्र जागा घेतलाय धर्मेश यांची. पुढचा बॉल इथून मात्र लॉंग ऑन रिझम क्षेत्ररक्षक जन्मेश हंबिरे चेंडूला फील्ड करेल तोवर एक धाव इथे सहज मिळते. धावसंख्या 1 ने बदलली जाईल. धावसंख्या आता मात्र पोहोचते 67 वर 67 धावा जी 4 षटकानंतर 59 धावा होती. 30 धावा आपल्याला नंतर जर पाहिली गेली तर आतापर्यंत 67 वरच इथून मात्र स्थिरावली गेली धावसंख्या. चांगली गोलंदाजी केली. पुढचा बॉल बॅट वेगाने फिरलाय. बॅट आणि चेंडूचा इतका काही संपर्क नाही आणि इथून मात्र झेल पकडला जाईल. मिस्टर अभिजित केनी चेंडूला इथून मात्र पकडला गेलाय. विकेट.
थँक्यू. तर मिस्टर स्वप्नील मोरे आता मात्र दाखल होते. दोन्ही बंधू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत असताना एका बाजूने स्वप्नील मोरे, दुसऱ्या बाजूने कुणाल मोरे आपण बघू शकतोय, जो 21 धाव्यांची सुंदर अशी खेळी करत आहे 9 बॉलमध्ये. मागील 9 चेंडू जर पाहायला गेलं तर 9 चेंडू मागे मात्र 8 धावा खर्च केल्या गेल्याच्या तन्मय आणि भाविन यांच्या षटकातून. अजूनही पुढील 3 चेंडू येणं शिल्लक. या 3 चेंडू मागे आता मात्र काय घडते. आतापर्यंत चांगल्या स्थितीत चालत श्री 11 संघ चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल इथे मात्र डाऊन द ग्राउंड फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागून धावतोय. चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव सहज घेतली जाते. आता मात्र स्ट्राईकवर असेल मिस्टर कुणाल मोरे. त्यानंतरचा पुढचा चेंडू पंचांकडे मागितली आहे दाद. एक धाव इथे घेतली जाते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र करतील का, परंतु इथे मात्र धावचित होईल. स्वप्नील बाद होतोय. तर लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे मिळते. तर चांगली गोलंदाजी केलाय. तर शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 69 आपण बघू शकतो. 69 धावा. हिमांशू आता मात्र येतो फलंदाजीसाठी. शेवटचा बॉल. इथून मात्र चेंडूला फीड केला. एक धाव अर्जित केलाय. चांगला थ्रो तिथे बघायला मिळाला. हा इथून मात्र 2 धावा इथे मिळत आहेत. तर 2 धाव्याने होते षटकाची समाप्ती. 6 षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. 6 षटकानंतर धावसंख्या आले 71 आणि 72 धावांचं आव्हान सामोरे ठेवले गेलंय. ते म्हणजेच श्री 11 संघासमोर. तर इथे मात्र ब्रेक थ्रू आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी जी बघायला मिळाली आपल्याला मागील 2 षटकामध्ये भाविन तामोरे आणि तन्मय केनी. जबरदस्त बॉलिंग. 6 षटक इथे संपलेले आहेत. एक होतं छोटासा ब्रेक आणि छोटासा ब्रेक मध्ये मी पुन्हा एकदा वळतोय एक सुमधुर संगीतासाठी.
तर प्लीज रिक्वेस्ट असेल सर्व खेळाडूंना की घाई मात्र करायचं आहे. तर 36 चेंडू आणि 72 धावांचा टार्गेट समोर ठेवले गेले श्री 11 संघ. पहिला सामना इथे मात्र पराजयाला सामोरे जावं लागलं होतं. इथून मात्र जय शिवराय संघ जर पाहायला गेला तर पहिला सामना विजयी झालाय. इथून मात्र काय होईल या मॅच मध्ये आपण बघू शकतोय. श्री 11 संघ आपल्याला बघायला मिळतोय. तर प्रथमतः गोलंदाजी मार्कवर आपण पुन्हा एकदा बघू शकतो मिस्टर कुंदन मोरे आलाय गोलंदाजी मार्कला. तर अभिजित केनी आणि तन्मय केनी अशी जोडी मैदानामध्ये आपल्याला दाखल होताना सलामीचे दोन्ही फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिला बॉल इथून मात्र जबरदस्त बॉल इथून मात्र हाताळला गेलाय. यॉर्क लाईनचा चेंडू होता. फलंदाजाला मात्र समजला गेला नाहीये. इथून मात्र डॉट चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. तर जबरदस्त चेंडू इथून मात्र पहिला चेंडू मागे बघायला मिळत असताना मिस्टर कुंदन यांच्या हस्ते. त्यानंतरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय. पुढचा बॉल यावेळी डाऊन द ग्राउंड फटका चेंडू निघून जाईल. 1 बॉन्स 2 बॉन्स सीमा पार येतोय. अभिजितच्या बॅट मधून चौकार. तर इथून मात्र चौकार आणि संघाचा श्री गणेश होतोय श्री 11 संघाचं. आपण पाहिलंय मागची मॅच इथे मात्र पराजयाला सामोरे जावं लागली होती. या मॅच मध्ये मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. मागच्या मॅच मध्ये सुद्धा केली होती परंतु गोलंदाजीतून थोडंसं निराश पाहायला मिळालं होतं. थोडंसं निराशाजनक कामगिरी जी बघायला मिळाली. त्यानंतरचा पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेवरून चेंडू निघून जातोय चौकारासाठी. बॅक टू बॅक चौकार अभिजितच्या बॅट मधून. थँक्यू. तर चांगली बॅटिंग इथे मात्र करतोय. चांगला स्टार्ट मात्र श्री 11 साठी करत असताना अभिजित. पुढचा बॉल यावेळी बॅटची कडा लागलाय आणि इथून मात्र विकेट्स कट अँड बोल्ड मात्र होत असताना मिस्टर अभिजित तंबूच्या आसऱ्याला परत असताना बॅक टू द डग आउट. जाऊया डीजे जवळ. केली होती मिस्टर जन्मेश आणि तोच मात्र पुन्हा एकदा येतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू मागे धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचलाय. 1 विकेट्स मात्र इथे झालाय. बॅक टू बॅक 2 चौकार अभिजितच्या बॅटमधून आले. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मोठा फटक्याच्या शोधात होता. बॅटची कडा लागली. यष्टीला चेंडू जाऊन हादळला आणि इथून मात्र विकेट मिळवली. तर कुंदन चांगली अशी गोलंदाजी करायला करतोय. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. पुढचा चेंडू जन्मेश. पुन्हा एकदा यावेळी पुन्हा एकदा लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू जातोय कार्पेटच्या साने सीमा पार येईल जन्मेश नावाचा ब्रँडेड फटका. तर आतापर्यंत 3 चौकार श्री 11 संघाकडनं बघायला मिळाले. तर अभिजितच्या बॅटमधून 2 चौकार आणि आता मात्र जन्मेशच्या बॅटमधून धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती 12 वर. शेवटचा चेंडू असेल शिल्लक.
तर शेवटचा बॉल मिस्टर कुंदन. बॉलवर काय होतं, हो हो, इथून मात्र सुरेख पटका. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकारासाठी. जाऊया डीजे जवळ. काय जबरदस्त बॅटिंग श्री 11 संघ इथे करतोय. 3 चौकार 1 षटकार. या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळालाय तब्बल 18 धावा स्कोरबोर्डवर लागल्या गेल्यात. अभिजितच्या विकेट नंतर सुद्धा तीच आक्रमकता मात्र इथे धरून ठेवलेली आहे जन्मेश अंबीर यांनी. पहिलं षटक इथे पूर्ण झालं आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या जी झालेली आहे ती 18. नक्कीच आपण जर पाहिलं गेलं तर 72 धावांचा टार्गेट समोर ठेवलं गेलाय. प्रशंसा जाईल त्या गोलंदाजाची भाविन तामोरे. त्याचबरोबर तन्मय किनी काय गोलंदाजी केली मागील 2 षटकात. पूर्णपणे संघाची जी धावसंख्या जलद गतीने पडत होती त्याला मात्र थोडासा ब्रेक दिला आणि 72 धावांचं एक टार्गेट समोर ठेवलं गेलंय. इथून मात्र नवीन गोलंदाज दाखल झाला गोलंदाजी मार्कवर मिस्टर कुणाल मोरे आता मात्र येतोय गोलंदाजीसाठी. तन्मय कनी मागच्या मॅच मध्ये 0 बाद झाला होता. खातं मात्र ओपन झालं नव्हतं. या मॅच मध्ये मात्र नक्की सर्वांच्या नजर असतील. आपण नेहमीच पाहिलं गिवली संघाकडून ओपन करतो हा खेळाडू. एक यंग स्टार्स खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. इथून मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला फटका डाऊन द ग्राउंड फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात मात्र तिथे आहे. चेंडूला फील्ड करे एकदम सहज इथे मिळते. तर इथे मात्र फील्डमध्ये थोडासा बदल करतो जय शिवराज संघ. प्लीज विनंती असेल थोडासा घाई करायचं आहे. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. वेळेची आपल्याकडे कमतरता आपल्याला आहे. 1.1 चेंडूचाच खेळ अजूनही चालू आहे. 19 धावा स्कोरबोर्डवर झाल्यात. ह्यानंतरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन काव कोणाच्या क्षेत्रात. चेंडू जातोय 1 बॉन्स येतोय चौकार जन्मेच्या बॅट मधून पुन्हा एकदा. तर धावसंख्या इथून मात्र 4 ने वाढेल. स्कोर बोर्ड 23 वर जाऊन पोहोचतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत करतायत. पुन्हा एकदा पुढचा बॉल. इथून मात्र बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क फलंदाजाला मात्र इथे समजला नाही. चेंडू चेंडू निर्धाव आपण बघतोय. तर दुसरं षटक प्रगतीपथावर धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचलाय आणि 2 विकेट मात्र इथे गमावून बसलाय.
फलंदाजाची कमी नाही आहे या संघाला, श्रीलेवन संघाला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे ध्रुवेश. जी सर्वात हायस्ट बोनी जी आपल्याला बघायला मिळाली ध्रुवेश हंबीर, तोच मात्र फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आता मात्र ज्या प्रकारे बोनी लावली होती, ज्या प्रकारे तुमचं नाव घेतलं होतं, ती कामगिरी मात्र इथे मैदानामध्ये करावी लागेल. त्या प्रकारची कामगिरी फलंदाजी बघायला मिळेल का ध्रुवेशकडनं? नक्कीच नजरा सर्वांच्या असतील. त्यानंतरचा बॉल कार्पेटच्या साने लॉंग ऑन रिझम, क्षेत्ररक्षक त्यांना चेंडूला फील्ड होईल. एक धाबी तर्जित केली जाते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, इथून 2 धाबा घेतल्या जातात. सुंदर आणि बिडवेन द विकेट. तर 2 धाब्याने होत्या षटकाची समाप्ती. 2 षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. 2 षटकानंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचला 25. 25 धावा, 2 विकेट्स इथे गमावल्या श्रीलेवन संघाने. तर जाऊया पुन्हा एकदा आपण एक सुमधुर संगीतासाठी. स्टेट जातोय, कुठेतरी इजा झालाय थोडीशी. प्लीज पटकन धावून जायचं आहे पार्थ. तर 2 षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 स्कोरबोर्डवर लागल्या गेल्यात. 25 धावा आपण पाहू शकतो या. तर इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर कुंदन. तर पुढचा बॉल इथून थोडासा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा इतका काही खास संपर्क बघायला मिळाला नाही. एक धाव सर्कलमध्ये चेंडूला फील्ड केला जातो, एक धाव सहज तिथे मिळते. धावसंख्येत 1ने बदल. इथून मात्र धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचेल. रेकॉर्ड रेट जर पाहायला गेला तर 12च्या सरासरीने धावा मात्र इथे जमवाव्या लागतात. आपण पाहायला गेलं 72 धावांचा टार्गेट समोर ठेवलं गेलंय आणि थोडं घाई करायचंय प्लीज. जय शिवराय संघाला विनंती असेल, अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. तर स्कोरबोर्ड 26 वर जाऊन पोहोचलाय. प्लीज पंचांना विनंती असेल की सामना मात्र जलद गतीने पडवायचा आहे, विनंती करायचं आहे. तर पुढचा बॉल, त्यानंतर बॅट आणि चेंडूचा खास संपर्क नाही. चेंडू जातो नो मॅन्स लँड. इथून मात्र धावून गेला होता. मला वाटतं तेजल गावड चेंडूवर धावून गेले होते. जबरदस्त एफर्ट तिथे बघायला मिळालाय. झेल मात्र सुटला गेलाय. तर एक धाव इथे मात्र अर्जित केली जाईल. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचते. प्लीज घाई करायचं आहे, प्लीज रिक्वेस्ट आहे. पुन्हा एकदा 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. कालावधी जर पाहायला गेला तर 4:44 मिनिटाचा कालावधी झाला आहे. धावसंख्या 27.
इथून मात्र जबरदस्त फटका. यावेळी चेंडू जायला षटकारासाठी सीमा पार येतोय. तन्मय नावाचा ब्रँडेड फटका आहे. पुढे एकदा बॅट वेगाने फिरवली होती. चेंडू जाते कार्पेटच्या साहाय्याने क्षेत्ररक्षक तिथे तळणाऱ्या चेंडूला फील्ड करपर्यंत एक धाव सहज घेते आणि एक धाव्यावरच समाधान मानावं लागेल. तर तिसरं षटक प्रगतीपथावर धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत आपण बघू शकतो पहिला चेंडू एक धावा, दुसऱ्या चेंडूवर मिळाला एक धावा, तिसरा चेंडू षटकार आणि चौथ्या चेंडूवर मात्र एक धावा आपण बघू शकतोय. तर पाचवा बॉल ध्रुवेश इथून मात्र येतोय फलंदाजीसाठी. आता मात्र ध्रुवेश काय करेल. आणि इथून मात्र त्रिफळीची तो ध्रुवेश बाद होतोय. जबरदस्त गोलंदाजी केलाय. पहिल्या षटकात 18 धावा आल्या होत्या कुंदन मोरे यांच्या. त्यानंतर मात्र कर्णधाराने विश्वास त्यांच्यावर दाखवला आणि त्या विश्वासाला मात्र मुकंमल झाले. तर चांगली गोलंदाजी केलाय आतापर्यंत. एक षटकार खाला होता, विकेट्स घेतली ध्रुवेशची आणि चांगली गोलंदाजी केली. तर शेवटचा बॉल इथून मात्र 34 धावा. तर शेवटचा बॉल शिल्लक. इथून मात्र बघूया शेवटचा बॉल वर सुरेख फटका देवेंद्र विंदेच्या बॅट मधून येतोय. खणखणीत षटकार येतोय प्रेक्षकांच्या भेटीसाठी. प्लीज खेळाडूंना विनंती. आतापर्यंत 3 षटक इथे पूर्ण झालेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली गेले 40 धावा. समीकरण आपण इथे पाहू शकतोय. इथून मात्र असेल 32 धाव्यांची गरज. 18 चेंडू 32 धाव्यांची गरज. आपण मागची मॅच पाहिली 18 चेंडू 33 धाव्यांची गरज होती. इथून मात्र सामना विजय झाला होता आरव एंटरप्राइजेस. इथून मात्र काय होईल. डिफेंड करू शकेल का जय शिवराय संघ की इथून मात्र बाजी मारेल. श्री 11 तगडे फलंदाज आहेत दोन्ही संघामध्ये. श्री 11 संघामध्ये इथून मात्र काय होईल.
तर मिस्टर कुणाल येतोय गोलंदाजीसाठी. 18 चेंडू 32 धावांची गरज. इथून मात्र बॅट वेगाने फिरवलाय, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेमध्ये. इथून मात्र चेंडू मात्र अडला गेलाय. 2 धाव तिथे सहज मिळत आहेत. समीकरण आता मात्र 2 धावांनी बदलेल. 17 चेंडू 30 धाव्यांचं हे समीकरण राहिलेलं आपण पाहू शकतोय. तर चांगली गोलंदाजी करावी लागेल जय शिवराय संघाला. जर संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर चांगली कामगिरी मात्र करावी लागेल. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती जय शिवराय संघाने, तीच कामगिरी मात्र इथे दाखवावी लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय, जबरदस्त फटका कार्पेटच्या साहाय्याने. चेंडू निघून जातोय, एक्स्ट्रा कव्हरिझम येतोय तन्मयच्या बॅट मधून चौकार. कुठली चूक नव्हती गोलंदाजाची. चांगला चेंडू होता, ब्लॉकर चेंडू होता, परंतु काय फटका खेळलाय तन्मय यांनी. पुन्हा एकदा यावेळी सुरेख फटका, चेंडू निघून जाईल. बिग 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 षटकारासाठी येतोय तन्मयच्या बॅट मधून. इथून मात्र स्कोरबोर्ड 52 वर जाऊन पोहोचलाय. 52 संघाचा झालेला आहे अर्धशतक पूर्ण. तन्मय इथून मात्र 21 धाव्यांवर खेळत असताना जबरदस्त बॅटिंग करतोय. पुढचा बॉल यावेळी बॅटची कडा लागला, यष्टीच्या मागे चेंडूला फील्ड केलाय. इथून मात्र असेल निर्धाव चेंडू. समीकरण आपण बघू शकतो 14 चेंडू आणि 20 धाव्यांचं इथे समीकरण राहिलेलं आहे. कुणाल मात्र चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये सुद्धा केली होती. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट 8.57 राहिलेलं आपण बघतोय. हो हो, यावेळी यावेळी चेंडू निघून जातोय. बिग 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 षटकारासाठी तन्मय नावाचा ब्रँडेड फटका. दिवसातील सर्वात मोठा फटका तन्मयच्या बॅट मधून. जर मोठ्या फटक्यासाठी लांबीसाठी जर धावा असत्या 10 तर नक्कीच 10 धावा तन्मयला मिळाल्या असत्या या फटक्यावर. जबरदस्त बॅटिंग. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा, चेंडू यष्टीच्या मागून. इथून मात्र थोडासाठी बचावला जाईल तन्मय. यष्टीला चेंडू मात्र लागता लागता इथे मात्र बचावला गेलाय. 4 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्ड वर आपण पाहू शकतात 58 धावा लागल्या गेल्या. तर समीकरण आता मात्र राहिलं इथून 12 चेंडू 14 धाव्यांचं हे समीकरण राहिलंय. आणि पुन्हा एकदा मी ओढतोय एक सुमधुर संगीतासाठी. तर आमचे बाल प्रेक्षक नक्कीच इथे आनंद घेत आहेत मॅचचा. नक्कीच कॅमेरामॅनला सांगेन की पुन्हा एकदा नंतर त्यांच्याजवळ कॅमेरा घ्यायचा आहे, कारण पूर्णपणे मॅचचा आनंद ते घेत आहेत आमचे बाल प्रेक्षक. सामना जर पाहायला गेला तर 12 चेंडू 14 धावांचे सामना राहिलाय. इथून मात्र गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकतो मिस्टर तेजल घावड आता मात्र स्वतः कर्णधार इथे आलेत. तर बघूया, अनुभव भरभरून आहे. अनेक वर्षाचा, कित्येक वर्ष क्रिकेटला त्यांनी दिलेत. इथून मात्र काय करेल. इथून बॉल सुरेख फटका होता, परंतु जेल सोडलाय. चूक झालाय, मी म्हणेल चूक झालाय धर्मेश कडून. मागचा मॅचचा हिरो होता, इथून मात्र चुकी करत असतात आणि म्हणतात ना की या चुकीला माफी नाही आहे. कारण आपण चूक केलाय ती देवेंद्र विंदे यांची झेल सोडून. आणि अनेक नेहमीच आपण देवेंद्रला बघितलं आणि देवेंद्रला आपण ओळखतो की जेव्हा जेव्हा निर्णय मॅच आणि देवेंद्र विंदे मैदानात असेल तर तो काय करू शकतो हे आपण पाहिलंय. आणि जीपीएल लाच नेहमीच आपण पाहिलंय. त्याची मात्र इथे विकेट मात्र गमावत असताना
तर तन्मय आपण बघू शकतोय चांगली बॅटिंग त्याने आतापर्यंत केलंय. इथून मात्र रिव्हर्स खेळला यावेळी थर्डमॅनच्या डोक्यावरून वन बॉन्स चेंडू निघून जाईल चौकार. वर जाऊन पोहोचला. इथून मात्र 9 धाव्यांची गरज असेल. जबरदस्त बॅटिंग 10 चेंडू 9 धाव्यांचं हे समीकरण राहिलेलं आहे. जय शिवराय संघ इथून मात्र बाहेर निघू शकेल का? इथून मात्र थोडंसं कष्ट करावे लागेल, मेहनत करावी लागेल, जिद्द मात्र दाखवावी लागेल, डिपेंड करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. परंतु यावेळी सुरेख फटका क्षेत्ररक्षक देता येणार, चेंडूला फील्ड करायला जाईल. एक धाव इथे सहज मिळते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र 2 धाव. सुंदर रन बिटवीन द विकेट. धावसंख्येत 2 ने बदल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 65 वर जाऊन पोहोचलाय. चांगली बॅटिंग इथे मात्र करतायत. इथून मात्र रिवर्स 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 चेंडू जातोय प्रेक्षकांच्या थेट भेटीला. इथून येतोय 6 धावा. इथून मात्र 1 धावांची गरज मात्र इथे होती आणि अशा प्रकारे श्रीलेवन संघ सामना मात्र इथे विजय करत असताना जबरदस्त बॅटिंग केली आहे. अभिनंदन श्रीलेवन संघ आणि कौतुक मात्र झाला पाहिजे. ते जय शिवराय संघाचं नक्कीच चला टॉससाठी घ्यायचंय. पुढील मॅच आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळेल. जय शिवराय विरुद्ध श्री दत्त साई यायचं टॉससाठी. दोघांनीही प्लीज विनंती असेल. मला वाटतं की टॉससाठी करण्यात आलं चिराग तामोरे आपण बघतोय, तसं तेजल गावड सुद्धा येत आहेत. पटकन टॉस करून घ्यायचं आहे. तन्मयची जबरदस्त खेळी आपण पाहिली गेली. 14 चेंडू आणि 40 धाव्यांची नॉट आउट खेळी केली.